खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच असल्यावरती आता शिक्कामोर्तब जो आहे तो विधानसभा अध्यक्षांनी केलेला आहे आणि त्यानंतर याबाबत बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील। बापू, खरं तर खूप खूप अभिनंदन की तुमची शिवसेना ही खरी शिवसेना आहे असा निर्वाळा जो आहे तो आता विधानसभा अध्यक्षांनी दिलेला आहे। काय पहिली प्रतिक्रिया आहे या निकालानंतर? मला मनापासून आनंद झालेला आहे आणि हा निकाल कायद्याच्या चाकोरीत निश्चितपणानं कायद्याचा कस काढून हा निर्णय नार्वेकर साहेबांनी दिला असं मला वाटतंय आणि या निकालानं महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी गती मिळणार आहे आणि महाराष्ट्र राजकारणात एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना ही मजबूत शिवसेना म्हणून उदयाला आलेली आहे, ती वाढणार आहे। बापू, खरं तर खूप मोठा संघर्ष जो आहे तो या निकालाच्या बाबतीत होता। खरं तर पुढच्या अनेक वर्षांच्या राजकारणासाठी हा निर्णय खूप महत्त्वाचा मानला जातोय। काय सांगाल? खरं तर उद्धव ठाकरे यांनी ह्या बंडामध्ये अनेक आरोप केलेले होते, अनेक तारखा दिलेल्या होत्या की या दिवशी सरकार कोसळणार, त्या दिवशी सरकार कोसळणार, मात्र प्रत्यक्षात तसं झालेलं नाही आहे। मी सातत्यानं प्रत्येक वेळा मुलाखत देत असताना हे सांगत आलो होतो की राजकारणात महाराष्ट्राच्या जनतेला भांबावून सोडायचं, जनतेवर एक राजकीय दबाव त्यांच्या बुद्धिमत्तेवर टाकायचा, या प्रकारचं काम उद्धव साहेबांनी संजय राऊत करत होते। आज त्यांना कायद्याने एक चपराक बसलेली आहे आणि त्यावेळी मी सांगत होतो की कुठल्याही आमदार अपात्र होणार नाही, कारण आम्ही शिवसेनेच्या विरोधात काय केलंच नाही तर आम्ही अपात्र होणार कशासाठी? हो, खरं तर काय झाडी काय डोंगर काय ते गुवाहाटी हे खूप डायलॉग जो आहे तो फेमस झालेला होता। आजच्या निकालानंतर म्हणजे ज्यावेळेस तो डायलॉग आला तेव्हा तुमचं बंड होतं, आज तुम्ही यशस्वी झालेला आहात, विजेते झालेला आहात, आज काय डायलॉग असेल आपला? काय ते सभापती नार्वेकर साहेब, काय त्यांचा कायद्याचा अभ्यास, काय त्यांनी निकाल दिलेली पद्धत आणि सर्व शिवसेनेचे आमदार झाले पात्र, समजा काय झालं ओके। बापू, शेवटची प्रतिक्रिया आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा देखील आता निकाल लवकरच येणार आहे, त्याबाबत काय वाटतं? या निकालानंतर आपल्याला काय वाटतं? कायदा हा सगळा सारखाच आहे, विधिमंडळाच्या कायद्यात काय बदल होत नसतो आणि मला वाटतं ज्या पद्धतीनं आज हा निकाल लागलेला आहे राष्ट्रवादीचा असाच निकाल अजितदादांच्या बाजूनं लागेल। कॅमेरामन विरुद्ध हुनाबादकरचा सागर सुरवसे, TV9 मराठी, सांगोला, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।